सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत मनसे नेते बाळासाहेब सरवदे या नेत्याचा खून झाला होता. मनसे नेते अमित ठाकरे खून झाल्या सोलापुरात येऊन मृत बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी व 2 चिमुकल्या मुलींची भेट घेऊन संताप व्यक्त केला होता. आज 30 मार्च रोजी पुन्हा एकदा अमित ठाकरेंनी दिग्वंत मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. आर्थिक मदत करत 2 चिमुकल्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. माध्यमांसमोर बोलताना अमित ठाकरे यांनी पुन्हा एकदा खंत व्यक्त केली. ज्या कारणावरून मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांचा खून झाला, या खुनातील संशयित आरोपी तुरुंगात बसून निवडून येत असतील तर कुठून तरी आपण कमी पडत आहोत, अशी खंत अमित ठाकरेंनी व्यक्त केली. बाळासाहेब सरवदे यांच्या 2 मुलींना भेटून थोडं समाधान वाटत आहे, कारण मागच्या वेळी या मुली रडत होत्या. आज हळूहळू त्या चिमुकल्या विसरत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत आहे. मी बोललो ना परत भेटायला आलो. कशी झाली शाळा? शाळेत गेली? कितवीत आहे? पहिलीत आहे. मी सहज भेटायला आलो. मला वाटलं की आपला विषय राजकारण आणि मला वाटतं निवडणुकांच्या पलीकडचा होता. जी बघायला हवी कशा आहे, त्याच्या पुढे पण काय लागलं तुम्ही असं तर आज खरं तर तुम्ही ज्या दिवशी घटना घडली त्यानंतर लगेच तुम्ही तत्काळ आलेला होता, दिला होता की तुम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सहभागी आज तुम्ही त्याप्रमाणे आलेला आहात. काय नक्की भेट कशासाठी कारण हा विषय माझ्यासाठी निवडणुका आणि राजकारणाच्या पलीकडचा होता. अशा प्रकारची घटना झाली नाही पाहिजे आणि म्हणून मला मी तेव्हा पण बोललो की हा राजकारणाच्या काळातला माझ्या सगळ्यात घाणेरडा दिवस होता जेव्हा मी मागच्या वेळेला आलेलो. त्याच्यामुळे मी त्या मुलींना बघायला आलो की कशा आहेत, बऱ्या आहेत ना, आणि मी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. त्याच्यामुळे मी त्यांना फक्त बघायला आलेलो आणि तेवढीच भेट होती. खरं तर आज त्यांची भेट झाली, त्या दिवसानंतर आज भेट घेतलेली आहे. काय एकंदरीत त्यांच्या कुटुंबियांची मागणी आजही काय आहे? नाही, मला बरं वाटलं. ऑब्व्हियसली पण मुली हसतायत, ते ती गोष्ट विसरली नाही पाहिजे, पण ते विसरायचा प्रयत्न करतात. आणि मला वाटतं की असं कुठेतरी कारण त्या काळात जेव्हा मी त्या मुलींना बघितलेलं तो खूप भीषण काळ होता. आणि आता म्हणून मी त्यांना एकदा बघायला आलो की त्यांची काय परिस्थिती आहे, आता मुली कशा आहेत, एवढ्यासाठीच आलेलो मी. मला दुसरा कुठचाही उद्देश नाही. मुख्यमंत्र्यांची भेट देखील येणार म्हणलं होतं, त्यापेक्षा काय बोलणं प्रयत्न झालेले तेव्हा, पण मुख्यमंत्री तेव्हा मला वाटतं निवडणुकींच्या काळात बिझी होते, त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही. आणि आत्ता मला वाटतं की मीच जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पण ओझं टाकायचं नाही, त्यांच्यावर महाराष्ट्राचं ओझं. मात्र दोषी जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी काही मुख्यमंत्र्यांना भेटणार ह्याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जे दोषी आहेत ते जेलमध्ये जर राहून निवडून येऊ शकतात, तर मला वाटतं आपण कुठेतरी सगळीकडे कमी पडतो. ती जी बाई जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकते, तर मला वाटतं की आपण हे अख्ख्या सिस्टमचं फेलियर आहे. त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे, कारण मी परिवाराला भेटायला आलोय. पण हे विचित्र काहीतरी एक प्रकार घडला सोलापूरमध्ये. कारण त्यावेळेला जेव्हा मी आलेलो, त्यावेळेला जेव्हा तो आक्रोश मला बघायला मिळाला किंवा जो राग बघायला मिळाला, ज्या प्रकारे लोक रडत होते, आणि मला कळलं नाही की अशा काळात ती बाई निवडून कशी येऊ शकते. त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला बोललेलो की सोलापूरकर म्हणून पण आणि महाराष्ट्र म्हणून पण आपण कुठेतरी याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो. ह्या लोकांना निवडून देत असू आपण, तर मग मला वाटत नाही की आपलं भविष्य काही हे. आज तर यामध्ये जवळपास 14 ते 15 आरोपी आहेत. आणि पोलिसांचा जो फॉरेन्सिक रिपोर्ट आला, तर फिर्यादीनुसार ज्या पद्धतीने चटणी टाकून मारल्या असा फिर्यादीमध्ये नोंद होतं. मात्र फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये
पूर्णपणे नाकारण्यात आलेलं आहे. कुठेतरी त्याचाच फायदा घेऊन हे आरोपी सुटू शकतील अशी परिस्थिती आहे. पक्ष म्हणून आपली काय एकंदरीत भूमिका असेल? पक्ष म्हणून माझी काही भूमिका नाही. मी आज माणूस म्हणून भेटायला आलो. मी आज ऑनेस्टली मी कुठच्याही पक्षाचे नेता असतील किंवा काय अनेक मी ह्यावर खूप स्टोरीज ऐकल्यात की ह्या पक्षामध्ये झालं, त्यांच्या परिवारात झालं वगैरे. मी आज माणूस म्हणून भेटायला आलो. मला कुठच्या पक्षात काय होईल मला माहीत नाही, पण माणूस म्हणून ह्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे, जो ते निवडून आल्यावरच मला वाटतं कुठेतरी नाही मिळालं. आज पार्थ जर ते पवार खुनी म्हणून आत होते तर मला वाटतं की त्यांची उमेदवारीच रद्द केली पाहिजे होती किंवा अशा प्रकारचं काहीतरी झालं पाहिजे होतं, पण ते निवडून आले. इकडेच आपल्या सिस्टमचं कुठेतरी फेलियर मला वाटतं. थोडासा वेगळा प्रश्न आहे. आज पार्थ पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे. खरं तर अजितदादांचा जो मृत्यू झाला त्या पार्श्वभूमीवर ही भेट मांडली जाते. काय वाटतं राजसाहेब या अजितदादांच्या संपूर्ण प्रकरणावरती कशा पद्धतीचा स्टँड घेतील का? तर मी जाऊन भेटीन बोलेन त्यांच्याशी. पण मी पुण्यात होतो, पुण्यावरनं मी सोलापूरला आलो. मला वाटतं आजच भेट झाली. मी घरी जाऊन साहेबांशी बोलेन. मग त्याच्यावर काय बोलायचं मी सांगू शकेन, कारण मला माहीत नाही भेटीत काय आलं. खरं तर मोहित कंबोज हे भाजपचे नेते आहेत आणि त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला काल राजसाहेब असतील किंवा साहेब असतील हे गेले होते. त्यावरून कुठेतरी आता काही लोकांमधून टीका होते, कारण हिंदीचा मुद्दा ज्यावेळेस आला त्यावेळेस मोहित कंबोज यांना विरोध केला होता मनसे असेल शिवसेनेनं. मात्र काल ते वाढदिवसाला गेले होते, त्यावरून बरीच टीका होते, आरोप प्रत्यारोप होते. कसं मोहित कंबोज सर आणि मला वाटतं राजसाहेब हे खूप जुने मित्र आहेत. मोहित कंबोज सर मला वाटतं राजसाहेबांना अनेकदा भेटायला पण येतात. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण राजकारण वेगळीकडे ठेवलं पाहिजे आणि आपलं मैत्रीचं नातं वेगळीकडे ठेवलं पाहिजे, जे आधी होतं, जे आता आपण का बंद केलं मला माहित नाही. आपण भूमिकेला विरोध करतो, आपण माणसाला विरोध नाही करत किंवा पक्षाला विरोध नाही करत, आपण भूमिकेला विरोध करतो ना. एक माणूस चुकीची भूमिका घेतली तर आपण चुकीचं बोलतो, चांगली भूमिका घेतली तर आपण चांगलं बोलतो. हा आपला स्टँड राहिलेला आहे. आणि मला वाटतं जे लोक बोलतात ना, जे विरोध करतात, त्यांनी मला वाटतं की किती पक्ष बदलले. मला वाटतं आधी सेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले, मग स्वतःचा पक्ष काढला, मग भाजपमध्ये आले. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे की आपला बॉस शेवटी कोण आहे, आणि आपला बॉस हा तात्पुरता बॉस आहे. वेगळ्यांची सत्ता आल्यावर आपण तिकडे जाऊन त्यांना बॉस बोलणार. त्याच्यामुळे त्या लोकांनी विचार केला पाहिजे. आपण फक्त भगवा कुर्ता घालून मला वाटत नाही आपण हिंदू होतो. तर हिंदू हे आपल्या डोक्यात आणि मनात असायला लागतं. साहेब, शरद पवार हे देशभरात गाजतंय. तपास एसआयटीकडे आहे. समाधानी आहेत तपासावर एकंदरीत जे चालू आहे ते? मला माहित नाही. मला वाटतं जे चुकीचे त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. साहेब, ते खरात प्रकरणात जे अतिशय घृणात्मक माहिती येते समोर. आता अतिवृष्टीनं जे आहे ते शेतकरी महाराष्ट्राचं पुरोगामी म्हणून आहे, मात्र अशा घटना ज्या घडतायत महिलांना त्यांच्यासाठी पत्रकार आणि आपल्या सगळ्या लोकांची गरज आहे हा विषय उचलून धरायला. हा विषय कुठेही दाबू नका, फक्त एवढीच माझी मागणी तुमच्याकडे.